पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। अहिल्यानगर येथील बालिका आश्रम रोड परिसरातील मयूर लाला कांबळे वय वर्ष 24 या तरुणाचा राहुरी येथील मुळा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 8 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजता घडली। रविवार असल्यामुळे मयूर व त्याच्या मित्रांना सुट्टी असल्यामुळे ते सर्व राहुरी येथील मुळा धरण येथे फिरायला आले होते। सोबत असलेले सर्वजण बोलत होते, पाण्यात जाऊ नका, परंतु मयूर आणि नैतिक बोलले, आम्हाला पोहता येतं असं बोलून त्यांनी उडी मारली, परंतु पाण्याचा ठाव लागला नाही आणि तो बुडाला। मयूर कांबळे हाऊस कीपिंगचं काम करत होता। आज फिरायला येताना त्याचे मालक विनय खिस्ती हे देखील सोबत होते। मयूर कुटुंबातील एकुलता एक कमावणारा मुलगा होता। आई आणि 2 बहिणी सोबत राहायचा। या घटनेमुळे बालिका आश्रम रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मयूर कांबळे हा आपले 4 मित्र रोहित कांबळे, विनय खिस्ती, आकाश प्रभुणे यांच्यासह राहुरी येथील मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता। चमेल गेस्ट हाऊसच्या मागील बाजूस असलेल्या पीरबाबा दर्ग्याजवळ ते सर्वजण गेले होते। यावेळी मयूर कांबळे व त्याचा मित्र नैतिक सोनटक्के हे दोघे पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडून लागले। ही घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत नैतिक सोनटक्के याला पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं, मात्र मयूर कांबळे याला वाचवण्यात अपयश आलं आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। यावेळी स्थानिक नागरिक अशोक केशव गायकवाड, किशोर बर्डे, आमीन शेख, उमेश गंगे, रमेश निकम, संतोष गायकवाड यांनी धाडस दाखवत मदत कार्य केलं। युवा नेते चांदभाई शेख, सरपंच अंकुश बर्डे व शेलार यांनी नैतिक सोनटक्के याला वाचवलं। या घटनेमुळे मुळा धरण परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मयूर कांबळे याच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। परिसरात हळहळ व्यक्त होतीये। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।